पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील बंजारा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली, तर हैदराबाद गॅझेट लागू करून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली। आरक्षण न दिल्यास मुंबईत आंदोलनाचा इशारा देखील आता बंजारा समाजाने दिलेला आहे। तर एसटीतून आरक्षणाची मागणी करण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला आणि याच आंदोलकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर महाराष्ट्रातील बंजारा समाजासाठी हैदराबाद गॅजेट लागू करून एसटी मध्ये आरक्षण मागणी करत आहे। आणि या सगळ्या विषय बोलण्यासाठी काही बंजारा समाजाचे नेते आहेत आपल्या समोर। आज तुम्ही पुण्यामध्ये सुद्धा मोर्चा काढलेला आहे, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी हीच आहे की काल तुम्ही मराठा बांधवांना जो हैदराबाद गॅजेट लागू केलाय तोच हैदराबाद गॅजेट आम्हाला बंजारा समाजाला सुद्धा लागू करावा, तसा त्यांनी GR काढावा आणि त्यानंतर एखादा अभ्यास उपसमिती किंवा एखादा आयोग नेमून आमचा प्रस्ताव जो आहे एसटी आरक्षणाचा तो केंद्र शासनाला पाठवावा, जेणेकरून आम्हाला एसटी आरक्षण मिळेल। आमची आंदोलनाची दिशा आज आता अशी आहे की सध्या जिल्हा लेवलवर आमचे मोर्चे निघत आहेत, त्यानंतर प्रत्येक विभागावर मोर्चे निघतील आणि जर ह्या गोष्टी केल्यानंतरही जर महाराष्ट्र शासनाला जाग नाही आली तर नक्कीच मुंबई तेवढ्याच ताकदीने आम्ही मुंबईमध्ये घुसणार आहोत। आणि या महाराष्ट्र शासनानं जसा मराठा बांधवांना जरांगे पाटलांच्या जवळ आणून त्यांना GR द्यावा लागला, मी तुम्हाला म्हणतोय की त्यांना सुद्धा आम्हाला GR द्यावाच लागेल। कारण अशी आता आम्ही भारताच्या संविधानामध्ये आहोत, लोकशाही इथं आहे, एका समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजाला तुम्ही दुसरा न्याय देऊ शकत नाही। आणि आम्ही काही काल उठून मागणी करत नाही, आम्ही जवळजवळ 45 ते 50 वर्षापासून आमची ही मागणी आहे आणि आतापर्यंत फक्त निवेदनाला आमच्या इथल्या महाराष्ट्र शासनाने केराची टोपली दाखवली। आणि काल जर 2024चं तुम्ही इलेक्शन पाहिलं, या 2024च्या इलेक्शनमध्ये हाच बंजारा समाज ताकदीनं महायुतीच्या पाठीमागे उभा राहिला आणि महायुतीवर गुलाल टाकलेला आहे। त्यामुळे इथल्या मायबाप सरकारला मला विनंती करायची आहे की आता हे पांढरं वादळ तुम्ही अंगावर घ्यायचा प्रयत्न करू नका, नाही तर भविष्यातल्या इलेक्शनमध्ये हेच पांढरं वादळ तुमचं काळं पांढरं केल्याशिवाय राहणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।